आता सकाळच्या 100 बातम्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली। राष्ट्रपतींकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर करण्यात आला, यामुळे विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश आलं। केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे जोशींकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय। जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलंय। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी आणि सगळ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सरकार तयार असल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलंय। पहिली विकेट पडली आहे, आता फक्त सुरुवात आहे असं अभिजित दिपके म्हणाला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिपकेनं हा इशारा दिलाय। मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपके यांना इशारा दिलाय। विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेईपर्यंत माघार नसल्याचं वक्तव्य दिपकेनं केलं। अन्यायाविरोधात तरुणाई ठामपणे उभी होती असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं। तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला लावलं असं ते म्हणाले। तर संवाद न ठेवल्याचे दुष्परिणाम होतात असा टोला शरद पवारांनी सरकारला लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत जी चर्चा केली त्याचा परिणाम दिसल्याचं शरद पवार म्हणाले। चर्चा सुरू करण्याचा सल्ला मी मोदींना दिला होता, त्याचीच दखल घेतली गेली असावी असं मोदींच्या भेटीवर शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा टाळता आला असता तर चांगलं झालं असतं असं शरद पवार म्हणाले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून त्यांनी केंद्र सरकारवर हा निशाणा साधला। पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव इथं बॅटरी वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला आग लागली। आगीत पूर्ण टेम्पो जळून खाक झाला। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि सगळ्या मागण्या मान्य झाल्या आणि जंतर मंतरसह देशभरामध्ये तरुणांकडून जल्लोष करण्यात आला। जंतर मंतरवर गाणी लावत जोरदार जल्लोष झाला। तिकडे चेन्नईमध्ये विद्यार्थी शहराच्या मुख्य चौकात एकत्र जमले। विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, सेलिब्रेशन केलं। बंगळुरूमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती। विद्यार्थ्यांनी फिल्मी गाण्यावर ठेका धरला आणि जल्लोष केला। बंगळुरूमध्ये सगळे विद्यार्थी एकवटले, जंतर मंतरवर घोषणाबाजी झाली, चेन्नईमध्ये जल्लोष झाला। अनेक शहरांमध्ये आंदोलक एकवटले आणि त्यांनी जेनझींचा विजय असं म्हणत घोषणाबाजी केली। देशातल्या जेनझींच्या या आंदोलनामध्ये विविध रंग बघायला मिळाले। सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली। विविध वेशभूषा करून जेनझींनी सरकारचं लक्ष वेधलं। कुणी स्पायडरमॅन झाला होता, कुणी हल्क झाला होता। तर जंतर मंतरवर गांधीजी सुद्धा अवतरलेले होते, आपण पाहिलं। आता पुन्हा एकदा सुपरफास्ट 100 कडे वळूया। हिंसेनं नाही, संवादानेच प्रश्न सुटतात असं अण्णा हजारे म्हणाले। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे। अकोल्यातही विद्यार्थ्यांनी लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला। अमरावतीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला। माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भगिनी कीर्ती गवई यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतषबाजी केली आणि ढोल ताशाच्या गजरात आनंद साजरा करण्यात आला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जळगावमध्ये काँग्रेसने विजयी कॅन्डल मार्च काढला।
आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला। मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। जळगावच्या 40 गावांमध्ये नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देण्यात आली। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं यावेळी स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाडमध्ये विद्यार्थी आणि वेगवेगळ्या पक्षांनी जल्लोष केला। एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला। दरम्यान लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। पुण्यामध्ये काँग्रेस भवनामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। ढोलताशांचा गजर करत आनंद साजरा करण्यात आला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। फटाक्यांची आतषबाजी करत तरुणाईच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं। रत्नागिरीच्या खेडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला। धर्मेंद्र प्रधानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला। सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावामध्ये आषाढी निमित्त शाळकरी मुलांची दिंडी निघाली। मोठ्या उत्साहात आषाढीचा सण साजरा करण्यात आला। शहीद श्रीकांत बोडके विद्यालयातील उपक्रमामध्ये ग्रामस्थही भक्तिभावाने सहभागी झाले। रोटरी क्लब ऑफ मुंबई माहीमतर्फे दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिंडीसोबतच भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला। भजन आणि कीर्तनातून जमा झालेला निधी हा पालघर डहाणू परिसरातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीकरता देण्यात येणार आहे। मुंबईतलं चेंबूरमधलं जवाहर विद्या मंदिर आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या अनोख्या दिंडीचं आयोजन केलं होतं। लहान मुलांमध्ये वाहतूक व्यवस्थेबाबत किंवा वाहतूक पोलिसांनी जाऊन वाहतूक नियमांची माहिती दिली। लहान मुलंही यात मोठ्या संख्येनं आनंदाने सहभागी झाली। हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांच्या कल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला। एक महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीतून ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावतीच्या धारणी तालुक्यात टिटांबा इथं शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। संध्याकाळी जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला। 40 विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गावकऱ्यांनी ऑटो, कार, जीप जे काही मिळेल त्यात विद्यार्थ्यांना भरलं आणि धारणी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवलं। सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं। विषबाधेचं नेमकं कारण अजून अस्पष्ट आहे। काहींना खूप अति त्रास होत होता, काहींना चालवत सुद्धा नव्हतं। लगेचच टॅक्सी, बस जे काही मिळेल, रिक्षा किंवा एखाद्याची गाडी म्हणा, अशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज बघूया गडचिरोलीतून काय बातमी आहे। गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा माओवादी हालचाली सुरू झालेल्या आहेत। हिदूर दोबूर या मार्गावर माओवादी बॅनर बघायला मिळाले, पत्रकं आढळलेली आहेत। 26 ते 30 जुलै दरम्यान गडचिरोली जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। जल, जंगल, जमीन मुद्द्यांवर माओवाद्यांचा हा एल्गार आहे। गडचिरोली पोलिसांकडून शोध मोहीम सुरू झालेली आहे। सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे। परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। वारणा खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठ्यामध्ये सातत्यानं वाढ होते आहे। धरण सकाळी 79.26% भरलं। वाढती आवक लक्षात घेता धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता विद्युत गृहातून वारणा नदीपात्रामध्ये 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। 3 दिवस मुसळधार बरसल्यानंतर नाशिकमध्ये पावसानं विश्रांती घेतली। अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी मुसळधार पावसाचा जोर ओसरलाय। त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूरही हळूहळू कमी होतोय। नदीकाठच्या भागातील परिस्थिती सुधारू लागलेली आहे। धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचं लाटीपाडा धरण अखेर 100% भरलं। धरणांचा सांडवा ओसंडून वाहू लागलाय। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक झाली आहे। त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे। पांझरा नदीलाही पूर आलाय। सततच्या पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत।
नांदूर मध्यमेश्वर धरणामधून तब्बल 94,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदीला त्यामुळे पूर आलाय। या पुरामुळे निफाड सिन्नर मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। वाहतूक ठप्प झाली आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 24 तासांमध्ये लोणावळ्यामध्ये 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 3,531 मिलीमीटर पर्यंत पोहोचलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे। राज्यभरातून वर्षा विहाराकरता येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची पर्वणी मिळालेली आहे। जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यामध्ये अवघ्या 5 दिवसांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। धरणाचा साठा 40% 70.93% पर्यंत पोहोचलाय। दरम्यान चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल या तालुक्यांमध्ये मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। अतिवृष्टीमुळे पांजरे या गावातील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठं भूस्खलन झालं। या दुर्घटनेमध्ये त्यांचा संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं बचाव कार्य केलं। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये संततधार पावसामुळे बोंद्री गावाजवळ 11 केव्ही वाहिनीचा विजेचा खांब कोसळला। त्यामुळे तब्बल 20 गावांचा वीजपुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित आहे। 35 रोहित्र बंद पडल्यानं हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय। मुसळधार पाऊस आणि वाहत्या पाण्यातून साहित्य नेऊन दुरुस्तीचं काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। दरम्यान युद्धपातळीवर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला। प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं मध्य रेल्वेनं काल आणि आज 7 गाड्या तात्पुरत्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला। रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ, उधना, सुरत, अमरावती तसंच भुसावळ दादर आणि दादर भुसावळ अशा विशेष गाड्यांचा समावेश आहे। मुसळधार पावसामुळे काही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे। एक सविस्तर बातमी बघूया। मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे नाशिकमधलं गंगापूर धरण 97% भरलंय। त्यामुळे नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। धरण भरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। गंगापूर धरण 97% भरलेलं आहे। त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागलेला आहे। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत। विहंगम असे दृश्य। नाशिकमधलं गंगापूर धरण हे 97% भरलंय। त्यामुळे या धरणामधून पाण्याचा विसर्ग करायला लागलेला आहे। तर पुढे जाऊया। गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं प्रचंड दाणादाण उडवून दिलेली आहे। गुजरातमध्ये बातमी गुजरातमधली आहे। हे दृश्य ही गुजरातमधली आहेत। खेडा गुजरात इथली दृश्य आहेत। संपूर्ण भागात जलमय आणि पूरसदृश परिस्थिती झालेली आहे। जिल्ह्यातील मातर आणि वसो या तालुक्यामध्ये पावसाच्या पाण्यानं भीषण परिस्थिती निर्माण केलेली आहे। मातर इथल्या बामणगाम दलोली या रस्त्यावर पाणी साचलंय। त्यामुळे पेट्रोल पंप, सोलर प्लांट आणि अनेक कारखाने पाण्याखाली गेलेत। रस्ते तुटल्यामुळे रामोल गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला। मोठ्या प्रमाणावर झालेल्या जलभरावामुळे गेल्या 28 तासांपासून वीज पुरवठा या भागामध्ये खंडित आहे। खेडा गुजरात हा भाग आहे। स्थानिक गावकऱ्यांना अंधारात राहावं लागतं आहे। राजस्थानच्या जोधपूरमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय। जोधपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं रूप आलंय। रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे।